नगाव बारी भागात भव्य नेत्र तपासणी शिबिरासह विविध उपक्रमांनी 36वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान संपन्न। धुळ्यात 36वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत वाहनचालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिर, वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टॅप लावणे तसेच वाहन साक्षरता अभियान राबविण्यात आले। हा विशेष कार्यक्रम धुळे शहरातील नगाव बारी मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे हॉटेल साई किशनसमोर सर्व्हिस रोडवर संपन्न झाला। या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। जितेंद्र राजपूत आणि शांताराम निकम यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले। यावेळी वाहनचालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यासाठी विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल यांनी सहकार्य केले। तसेच उपस्थित नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक सुरक्षेचे नियम, वाहन चालवताना घ्यायची काळजी, तसेच वाहतुकीतील महत्त्वाचे सिम्बॉल्स आणि त्यांचे अर्थ याविषयी सविस्तर माहिती देण्यात। धुळे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि मालवाहतूक वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी वाढती परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी, आपण रोजच्या जीवनात डायबिटीज चेक करत असतो महिन्याने 2 महिन्याने, परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो का कोणी असो, वाहन चालक ते फारसं मनावर घेत नाही। त्यामुळे आम्ही SP साहेबांशी, RTO साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसवंत सिसोदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात यावं, म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं।